साठी असते. त्या हिशोबाने तुम्ही पहिली स्पष्टीकरण दिलं पाहिजे की बाबा आमचं असं झालेलं आहे. आता फक्त तुम्हाला म्हणजे आता मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण ह्यासाठी दिलं की चहा पाणी झाली पाहिजे. साधारण व्यक्त करतो की आमचा मुलगा किशन अनंत बोलते, एक वेळ होती का 4ची काय 4:30ची, थोडीशी उशिरा झाला. त्यामुळे वरील सर्व मुद्दे मी स्वतः वाचले असून कोणाच्याही दबावाखाली अथवा भीतीपोटी नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आम्ही आलेलो विरारला आहे साखरपुडा जायचा, इकडे आलेलो आहोत आणि विरारवरून आम्ही आता गांधी चौकला उतरलेलो आहे आणि आता नवरीच्या घरी थेट जाणार आहे. आणि कशा प्रकारे साखरपुडा पारंपरिक पद्धतीने कशा प्रकारे कार्यक्रम पार पडतो त्या व्हिडिओ याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू घ्या. आणि माझ्यासोबत आहे माया आहे. तर आम्ही चाललो तिथे, बघूया कशा प्रकारे कार्यक्रम होता. आपण बघूया. आता येतं आहे रोहित आणायला आम्हाला, कारण आम्हाला पुढचा काय ॲड्रेस काय माहिती नाही अजून. आता 5 मिनटं झाली, येतं आहे तो. बघूया कशा प्रकारे कार्यक्रम होता. आपल्याला आणायला आलेला खास करून रोहित मांडवकर आपले भाऊ आता घेऊन जात आहेत नवरीच्या घरी. तिथं जायचं आपल्याला. कार्यक्रम बघूया. गावच्या म्हणजे गावची पारंपरिक पद्धत असते त्याप्रमाणे होणार आहे साखरपुडा. धवल रेसिडेन्सी आहे आणि हा बघा नवरीचा भाऊ प्रेम. ही धवल रेसिडेन्सीमध्ये आम्ही पोहोचलेलो आहे. पहिल्याच माळ्यावरती राहतात ते. कुणाचं कपाट घेऊन जात आहेत कुठेतरी. कितव्या माळ्यावर आहे? टेरेसवरती जायचं आहे. आता चालत जायला लागेल ना आपल्याला. 4 माळे चालत जाऊन वरच्या माळ्यावर. अच्छा, काय थंड पाणी सोय आहे का नाही वरती? सोय आधी पहिले थंडा पियावा लागेल. हा बघा दुसरा भाऊ आला एक. थाळीमध्ये काय घेऊन जात आहे? सरबतची सोय असेल काय ते. कशा थाळी आता माहिती नाही. झाली का तयारी? बाहेरचा नजारा बघा कशा प्रकारे आहे. ऊन पण जोरात आहे, ऊन खूप आहे. हा नजारा समोरच बोरीचं झाड आहे बघा. बोरा इथे वाढत असतील बोरं, पण मैदान आहे मोठाच्या मोठा. हे बघा गाववाले समोरच बघा. हे बघा रुपेश आणि विष्णू भाऊजा पण आहे. ते गाडीवरती घेऊन आले आहेत. विरारला जातात पण हे लेट आलेले आहेत. जवळच्या जवळ राहतात, त्यांना उशीर झाला आहे. रुपेशने गाडी उभी केली नाही आता तिथे. या वरती या. यजमानी आहेत प्रकाशदा. सर्व कार्यक्रमाची सोय सुविधा चालू आहे सर्व. नमस्कार. काय तयारी झाली? तयारी आता चालली आहे. अच्छा चालू आहे ना. आपली आता सर्व मंडळी चाललेली आहेत. अच्छा बघूया बाकीचे आले आहेत मंडळी आपली. हो मंडळी वगैरे पाहुणी मंडळी सर्व आलेले आहेत. इकडे पाहुणी मंडळी बसलेली आहे सर्व. घेतलं ते ना. यजमानी आहेत इकडे बसलेले आहेत. काय रे मला जवळ आहे. मला बोलले लांब आहे बोललं सर तुम्हाला. पुढची तयारी चालू होते आता. हे मानस
सुपारी कमी पडले तसं 25 बरोबर आहे. डबल कसं नाही वाट्यात ना डबल करून द्यायला कमी पडले तर साखरपुड्याची तयारी चालू झालेली आहे. शेजारी बाजूला बसलेले आहे आणि काय चिकन खाऊन आलो की नाही व्हिडिओ काढून झाले आहे. शेजारी बाजूला बसलेत म्हणून व्हिडिओ चालू केले शेजारी हा येते पप्पा येते
बघा, दोन साईडने दोन ठेव. वाटतेच ना इथे मी मुलीकडचा यजमानी आहे, म्हणजे मुलीचे वडील आहेत प्रकाश मांडवकर म्हणून, सासर पॉल. आज माझ्या मुलीचा साखरपुडा आहे, या उद्देशाने आपल्याला आमंत्रण केलेलं आहे. आणखी दुसरं काय यजमानी जेवढं तुमचं काय ठरलंय ते काय समजायचं तो गावाला फक्त हे सर्व काय ते कधी झालं. अच्छा, तर आमचे मांडवकर यांची आमची मुलाखत होऊन ते दोघांची मुलाखत घेऊन त्या दोघांची. तर मला एवढं म्हणायचं आहे की हल्ली पसंती म्हणून असलो तर आम्ही दोघांची म्हणतात की औषधी वगैरे करायची की नाही करायची. तर ते बोलले की नाही करायचं. तुला ठीक आहे पण तुम्ही नाही करणार आपण पुरा करायचा आहे असं आम्ही दोन्ही ठरवलं. एक मिनिट माझे तुम्हाला असं एक विचार नाही की दोघांनी तुम्ही दोघांनी सगळं हे केलं आतापर्यंत गावाला तर काय सांगितलं नव्हतं की असं झालेलं आहे. कारण आता आपले सगळे एकत्र आल्यानंतर तुम्ही हे स्पष्टीकरण दिलं पाहिजे की आमच्या दोघांचं ठरवलं कारण पहिली पसंती होती आपल्या समाजामध्ये. त्याच्यानंतर चहा पाण्याचा कार्यक्रम ते पहिलं सांगितलं पाहिजे. कारण पसंती ही दोन घरांमध्ये नसते, हे आपल्या दोघांकडे जेव्हा सोयरी जमवायची असते त्यासाठी असते. त्या हिशोबाने तुम्ही पहिली स्पष्टीकरण दिलं पाहिजे की बाबा आमचं असं झालेलं आहे. आता फक्त तुम्हाला म्हणजे आता मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण ह्यासाठी दिले की चहा पाणी झाली पाहिजे. साखरपुडा तुम्ही पहिलं सांगितलं पाहिजे. कारण दोन्हीकडचे त्यांचे पण आलेले आहेत आपल्याकडचे पण आलेले आहेत. दोघांनाही माहिती असलं पाहिजे पण काय झालंय काय नाही. कारण नुसतं दोन घरं नाही दोन गावं सुद्धा एकत्र येतात त्यावेळी. हे तुम्ही जरा एकदा बोला. आमचे जे आता होणारे युवा आहेत ते ॲक्च्युली गावालाच असतात स्थायिक, आणि मुलगा असतो इथे घनसोलीला. त्याच्यामुळे कसा, आणि दुसरी गोष्ट आमच्या जवळचं नातं आहे त्यांच्याकडे पहिल्यापासून, आणि आमचं येणं जाणं चालूच असतो. बाजूच्या गावाकडे मी त्यांच्याकडे जातो, ते लोक पण येत आहेत. तर या उद्देशाने त्यांनी पण विचार केला की आम्हाला एकसारखं गावावरून येणं जाणं होणार नाही, जे काय असेल ते एकतर चहा पाणी तरी घ्या किंवा साखरपुडा तरी ठेवा. तुम्ही मला तसं नाही बोला, आपण चहा पाणीचा पण कार्यक्रम ठेवूया आणि चहा पाणीचा पण ठेवा. पण ते कसं नाही, ते त्यांना येणं जाणं होत नाही. त्याच्यामुळे ते बोला एकच कार्यक्रम ठेवूया. मला ठीक आहे, दोघांनी आम्ही ते विचारपूस करून ते सर्व आम्ही जमवलेलं आहे. तर मला आपण साखरपुडा ठेवूया अशा गोष्टी आमच्या ठरलेल्या आहेत. या उद्देशाने आपल्याला सर्वांना आमंत्रित केले. ठीक आहे. त्यांना सर्वप्रथम मी ग्रामस्थ मंडळाचे
कारण मी गावाच्या एक प्रतिनिधीमधून म्हणून मी उभा आहे. सर्वप्रथम सगळ्या महिला मंडळाच्या कातळकोड महिला मंडळ, ग्रामस्थ मंडळ आणि माझे कार्यालय ग्रामस्थ मंडळाचे स्वागत. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो की आमचा मुलगा भूषण अनंत बोलते एक वेळ होती का 4ची काय 4:30ची, थोडीशी उशिरा झाला. त्याबद्दल मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो की वेळेत न आला. तुम्हाला माहिती आहे रहदारी वगैरे असल्यामुळे आणि थोडं वेळेचं पाबंद आम्ही बाळगायचा प्रयत्न केला, पण वेळेत नाही आलो. त्याबद्दल सर्वप्रथम आम्ही मुलाच्या दरम्यान दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांनी ताकद तुम्हाला सुद्धा राहावं लागेल, आम्हाला सुद्धा राहावं लागेल. काय हरकत नाही, तुम्ही त्या गोष्टीचे ॲडजस्टमेंट केले त्याबद्दल धन्यवाद. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की तुम्हाला आज आमच्या मंडळाचे अध्यक्ष स्थानिक मंडळाचे अध्यक्ष अनंत बाळाराम बर्जे आणि प्रकाश रामचंद्र मांडकर मुक्काम कातळकोड या 2 व्यक्तीमध्ये 2 गावांमध्ये आज साखरपुड्याचा कार्यक्रम आहे. तत्पूर्वी मी थोडं मागे जातो. आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या कुणबी समाजामध्ये एक पसंतीचा कार्यक्रम असतो. एक म्हणजे असं जो असतो तो पसंतीचा कार्यक्रम जो आहे तो त्यांनी अंतर्गत म्हणजे त्यांनी पार पाडलेला आहे. म्हणजे साहजिकच तुम्हाला काही कल्पना नसेल मिळाली किंवा मिळाली असेल नाही मिळाली असेल, पण त्या अंतर्गत दोन्ही घरांमध्ये अंतर्गत पूर्वतयारीनुसार त्यांनी तो कार्यक्रम पसंतीचा जो कार्यक्रम आहे तो पार पाडला आहे. तो सुद्धा म्हणजे ठीक आहे, काही मंडळाला काही मंडळाला माहीत नसेल ठीक आहे, पण त्यांनी आज आपल्याला इथे साखरपुड्या निमित्ताने सगळ्यांना आपण बोलवलेलं आहे. त्यानिमित्तानं आपण एक पसंती आणि साखरपुडा असा संलग्न कार्यक्रम गृहीत धरून आज आपण ह्या साखरपुड्याच्या निमित्ताने आपण हा साखरपुड्याचा कार्यक्रम आहे तो आनंदाने पार पाडूया अशी मी तुमच्या पुढे विनंती करतो. आणि जी काही विधी आहे ती पार पाडल्याच्या नंतर बाकीचं तुमच्या दोन्ही घरांमध्ये का तेव्हा म्हणजे हे असते आपल्या समाजाच्या रूढीप्रमाणे समाजाच्या परंपरांमध्ये देणं घेणं वगैरे जे काय आहे की त्यांच्या म्हणजे दोन्ही घरामध्ये म्हणजे पूर्वसूचनेनुसार त्यांनी आमचे जावे आहेत आणि म्हणजे भले एक घरांची जुळणी होत आहे. आता जुळणी होते, पुढे अजून काही जुळणी होतील नाही असं नाही, पण एक आनंदाचा कार्यक्रम आहे. आपल्या युवकांना आता आपण पार पाडूया अशी विनंती करतो. आणि जो काय विधी आहे साखरपुड्याचा विधी आपण पार पाडूया. आणि त्याच्यानंतर जे काय आहे ते आपण त्या दोन्ही गावांमध्ये लग्नाची तारीख पूर्वतारीख कशी काय करायची त्याची सुद्धा चर्चा करूया. तिने सुद्धा भरलेल्या मंडपामध्ये थोडीशी आपापला परिचय द्यावा, जेणेकरून सगळ्यांना समजेल की मुलगा काय करतो, मुलगी काय करते वगैरे या गोष्टी थोडासा परिचय द्यावा आहे ना. सध्या चालू आहे त्याच्यापूर्वी नव्हता आणि कोण करायचं नाही. आणि कारण आम्हाला माहिती असं झाला की त्याने आपण कुठलं तरी एक कार्य करायचं, पसंती करूया नाहीतर साखरपुडा साजरा करूया. त्या हिशोबाने तो पसंतीचा कार्यक्रम त्यांचा केला. जे काय होईल ते आजच्या पिढीला होईल. त्यासाठी त्याने तुम्हाला पुढच्या गावाला मदत दिलं आहे आणि आमच्या घरी आम्हाला मदत दिलं आहे. त्या पद्धतीने आम्ही आज उपस्थित राहिलो आहोत. तर त्यांना पण तसं काय बोललं जाऊ नका, कारण त्याचं ते मानणार की ते मुंबई ठिकाणी 2-3 कार्य करणं ते सगळ्या गोष्टी सगळ्यांना साध्य होतील आहेत का नाही. हा पहिला आपण जोड काय जी आता विधी आहे सध्या आपण जो बसणार ते बसलो आहोत तर ती विधी शांतपणे पार पडून घ्यावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. पार करता
हो इकडे पुढे या. ते मसाल्याचाच आपला होते विचारून घे हो, ते दोघांची विचार वगैरे भाई जाय तुम्ही आता तुमचं पसंती तुम्ही दोघांनी केलंय. आम्हाला पण काय कल्पना नव्हती. तुला मुलगा पसंत आहे ना, त्याच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन माहिती आहे ना तुला, सगळी टोटल तुला मुलगी पसंत आहे ना, हे दोन्ही गावाच्या समोर विचारतोय. आणि नंतर काय हे नको म्हणून, हे तुम्ही दोघांनी फक्त एकत्र म्हणजे जात होता, फक्त गावासमोर तुमची पसंती झाली नव्हती, त्यामुळे ते बोलायचं सगळं म्हणजे दोघांना हे मान्यच नाही. हे काय तुला दबाव नाही ना. जवळ घ्या पैशाला. हा बसा वरती बसा.
ही कंपनी होईल वाटतं आहे. हमारा पागला खाए चांगला खाय ती पण द्या माझी नाव नाही पकडून राहते हात करा हात पकडून राहते हात करा हात पकडून सुद्धा केलेली आहे. काही अटी ज्या आहेत की त्या अटीचं निरसन आपल्याला आपल्या उपस्थित ग्रामस्थांमार्फत निरसन करायचं आहे. भले आपण पसंतीच्या कार्यक्रमाला नसलो तरी आता आपण जबाबदार व्यक्ती म्हणून आता उपस्थित असतो, बरोबर की
एक मंगल कार्य शोभा वाढवण्याच्या कार्यकर्त्या व्यतिरिक्त सुद्धा आपण एक जबाबदार व्यक्ती सुद्धा इथे आपण उपस्थित आहोत. तर काही आपली सुद्धा जबाबदारी ग्रामस्थांची आहे की ज्या पूर्वसूचना तुम्हाला दिलेल्या आहेत त्याचा मी पालन दोन्ही मंडळाने दोन्ही यजमानांनी केलेलं आहे. एक तर आमच्या विभागातील समाजाने भूमी समाजाने काही अटीमध्ये एक अटी अशी आहे की HIV टेस्ट करणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे. त्याची सूचना मुलीच्या वडिलांना दिलेल्या आहेत. त्यानुसार त्यांनी सुद्धा तयारी केली, आम्ही सुद्धा तयारी केलेली आहे. दुसरी गोष्ट प्रतिज्ञापत्र. आज आपण जरी उपस्थित आहोत असलो तरी पण आपण जबाबदारी आपण सुद्धा त्या प्रतिज्ञा मुलाकडून एक प्रतिज्ञापत्र आणि मुलीकडून एक प्रतिज्ञापत्र त्या दोन्ही प्रतिज्ञापत्रकाचं वाचन त्यांच्या तोंडून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला सुद्धा काही मिळेल की खरोखरच हे जे आज शुभ कार्य आहे ते त्यांच्या स्वइच्छेने आपण करत आहोत. त्याचे हे प्रतिज्ञापत्र आमच्याकडून सुद्धा आम्ही ड्राफ्ट केले आहे. तुमच्याकडून सुद्धा तुमच्या तयारी केलेली आहे. ते सदर मंडळापुढे पुढे आणावं जेणेकरून त्याचं निरसन ते प्रमाण मी कृषांत अनंत बर्जे, वय वर्ष 30, राहणार कारिवणे, तालुका श्रीवर्धन. मी श्री अनंत बाळाराम बर्जे यांचा मुलगा असून माझे शिक्षण 10वी पर्यंत झालेले असून माझे लग्न श्री प्रकाश रामचंद्र मांडवकर राहणार कातलकोट त्यांची मुलगी कुमारी जाई प्रकाश मांडवकर हिच्याबरोबर दिनांक 11/2/2026 रोजी होणार आहे. तरी या प्रसंगी मी दोन्ही बाजूकडील मंडळीसमोर सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून पुढील सत्यकथन करीत आहेत. माझे यापूर्वी व आता कोणत्याही मुलीशी प्रेम अथवा वैवाहिक जीवनास बाधक ठरतील असे कोणतेही संबंध नाहीत. मला कोणताही आजार अथवा व्यंग नाही असल्यास त्याची पूर्वकल्पना समोरील मंडळाला दिलेली आहे. विवाहानंतर माझ्याकडून वैवाहिक जीवनात गैरवर्तणूक होणार नाही या प्रतिज्ञापत्राची जाणीव ठेवून माझ्या संसाराला बाधक ठरेल असे कृत्य माझ्याकडून होणार नाही. विवाहानंतर माझ्या संसारात बाधा आल्यास मी समाजाच्या वतीने निवारण करेन व मला हे बंधनकारक राहील. सदरच्या प्रतिज्ञापत्राची सामाजिक बांधिलकी ठेवून काटेकोरपणे पालन करेन. प्रतिज्ञापत्रात कथन केलेले वरील सर्व मुद्दे मी स्वतः वाचले असून कोणाच्याही दबावाखाली अथवा भीतीपोटी न राहता स्वखुशीने स्वाक्षरी करीत आहे. असून माझे शिक्षण 10वी पर्यंत झाले आहे. माझे लग्न श्री अनंत बाळाराम बर्जे राहणार कारिवणे यांचा मुलगा कृषांत अनंत बर्जे यांच्याबरोबर दिनांक 11/2/2026 होणार आहे. तर या प्रसंगी मी दोन्ही बाजूकडील मंडळीसमोर सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून सत्यपण करीत आहे. माझे यापूर्वी व आता कोणत्याही मुलाशी प्रेम अथवा वैवाहिक जीवनाची बांधिलकीचे कोणते संबंध नाही. मला कोणतेही आजार अथवा व्यंग नाही असल्याची याची पूर्वकल्पना समोर मध्ये दिलेली आहे. विवाहानंतर माझ्या वैवाहिक जीवनाचा गैरवर्तन होणार नाही या प्रतिज्ञेची ठेवून माझ्या संसारात बांधा माझ्याकडून होणार नाही. विवाहानंतर माझ्या संसारात बांधा असल्यास मी समाजाच्या बरोबर तोंडात का त्याची सोयपाणी चालू झालेली आहे. समोसा आहे, वेफर आहेत आणि चटणी कुठे आहे. या घरातले आधी पहिल्या खात आहेत. बाकीच्यांना दिला नाही नाश्ता अजून त्यांनी दिला पाहिजे. बाकीच्यांना पहिले नाश्ता